नमो नमः। प्रणम्य शिरसा देवं सर्वज्ञं जगदीश्वरं तं पृष्ट्वा अस्मद् अलम शास्ति शास्त्रम यथाक्रमम। हा मयमत नावाचा जो स्थापत्य शास्त्राचा ग्रंथ आहे त्याचं हे मंगलाचरण आहे. या मंगलाचरणामध्ये त्या जगदीश्वराला वंदन केलंय. आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्या बरोबर असणारे आपल्या या कार्यक्रमाचे मार्गदर्शक सिंग सर आणि माननीय गाडेकर सर यांचं अभिनंदन करते. त्यांना या कार्यक्रमाला यायला मुद्दाम त्यांनी वेळ राखला त्यासाठी, आणि सगळ्यांचं यासाठी अभिनंदन की आज 2-3 गोष्टी तुम्ही या ठिकाणी करणार आहात. एक म्हणजे आजचा संस्कृत दिवस आहे, त्याचं कारण आपल्याला कोनार्डे मॅडमनी सांगितलंय की का बरं साजरा होतो. तर गुरुकुलामध्ये आजच्या दिवशी अध्ययनाला सुरुवात होत असे. पौष पौर्णिमेपासून ते श्रावण पौर्णिमेपर्यंत अध्ययनाला विराम मिळत असे आणि आज तो सुरू होत असे. हा एक भाग. दुसरा भाग असा आहे की आजच्या पर्वाला म्हणजे आजच्या दिवसाला ऋषी पर्व असं म्हणतात. आणि हे ऋषी पर्व आपल्याकडे वैदिक काळापासून चालत आलेलं आहे. या दिवशी हे जे आपले सगळे ऋषी मुनी ज्यांनी ही ज्ञान परंपरा निर्माण केली आणि आपल्यापर्यंत आणून पोहोचवली त्यांचं स्मरण करणं, त्या ज्ञान परंपरेचं पूजन करणं, यासाठी सुद्धा संस्कृत दिवस साजरा करण्याची फार जुनी परंपरा आहे. आणि तिसरं, आज रक्षाबंधनाचा दिवस आहे. रक्षाबंधन आपल्याकडे असं म्हणजे रूढ झालेलं आहे समाजामध्ये की बहिणींनी भावाला राखी बांधायची. पण रक्षाबंधनाची सुरुवात या श्रावण पौर्णिमेला जेव्हा ते विद्यार्थी अध्ययनाला सुरुवात करायचे त्या दिवशी झालेली आहे. त्या दिवशी सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांचे जे कोण गुरु किंवा गुरुकुलाचे कोण असतील प्रमुख ते सगळ्या विद्यार्थ्यांना राखी बांधत असत. राखी म्हणजे रक्षासूत्र म्हणतात त्याला. आजकाल जे राखीचं स्वरूप आहे ते तेव्हा नव्हतं. साधा एक सुती दोरा, तो त्याचे 3, 5, 7 असे काहीतरी वेढे ते घेतात आणि ते बांधतात. त्यांनी काय होतं तर काय म्हणायचं त्याला, निगेटिव्ह एनर्जी पासून आणि निगेटिव्ह विचारांपासून ते रक्षासूत्र बांधणाऱ्याचं रक्षण होतं. आणि ते विशिष्ट तो एक श्लोक म्हणून बांधला जातो. येन बद्धो बली राजा दानवेंद्रो महाबलहा. अत्यंत बलशाली असा होता. सगळ्या देवांना दानवांना त्यांनी जिंकून घेतलेलं होतं. अशा त्या महाबली दानवेंद्र, दानवानाम इंद्रहा, त्यांचा राजा, दानवांचा राजा असलेल्या बळीराजाला ज्या सूत्रांनी बांधलं त्या सूत्रांनी मी तुला बांधतो आहे. तेनाहम त्वाम प्रतिबद्धामि. आणि मग तो जो धागा आहे त्याला म्हटलेला आहे रक्षे. म्हणजे हे रक्षासूत्रा. माचल माचल 2 वेळा म्हटलंय. एकदा म्हणलं असतं तर चाललं असतं, पण 2 वेळा म्हटलंय. मा चल. मा म्हणजे नको, चल म्हणजे चळणे, ढळणे, बाजूला सरकणे, हा एक अर्थ. आणि चल म्हणजे निष्ठा बाजूला न होऊ देणे. म्हणजे हे रक्षासूत्रा, तुला जे काम दिलेलं आहे त्या कामापासून तू चळू नकोस आणि त्या कामापासून दूर होण्याचा विचारही करू नकोस, कारण ते काम तुला दिलेलं आहे असं त्या रक्षासूत्राला म्हणतात. आणि मग ते रक्षासूत्रचं बंधन आपल्याला मिळतं आणि ते आपल्याला सकारात्मक ऊर्जा देतं. त्यातून आपण पुढे जातो. या 2-3 गोष्टी आपल्याला आजच्या दिवस मिळालेल्या आहेत. त्या निमित्ताने आज एक नवीन विषय आपल्याला
म्हणजे कदाचित इथे काही विद्यार्थ्यांसाठी तो नवीन नसेल, परंतु जनरली हा विषय फारसा कोणी अभ्यासलेला नसतो. काही सूत्र त्याच्यातले सुटून जातात आणि म्हणून आपण हा विषय इथे घेतलेला आहे. या ऋषी संस्कृतीमधून वास्तुविज्ञानाविषयी काही चिंतन करता येतं का, त्याचा आपण प्रयत्न करूया. भारत देशामध्ये निर्माण झालेलं हे शास्त्र आहे. भारत देशामध्येच विकसित झालं आणि या शास्त्राविषयी जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर मग भारताची संस्कृती आणि परंपरा थोडक्यात आपल्याला माहीत असायला पाहिजे. कारण शास्त्रांची निर्मिती कुठून झाली? याच संस्कृतीमध्ये, याच परंपरांमध्ये ती निर्मिती झाली. म्हणून थोडंसं त्याचं ज्ञान आपल्याला असणं गरजेचं आहे. म्हणजे विषय सोपा होतो, कळण्यासाठी सोपा होतो. भारतीय स्थापत्य विज्ञान हे कला, संस्कृती आणि विज्ञान यांचा एक अतिशय सुंदर समन्वय आहे. या स्थापत्य शास्त्रामध्ये विज्ञान आहे, यामध्ये कलेचा अंतर्भाव आहे आणि यामध्ये संस्कृती सुद्धा आहे. आणि म्हणून आपल्याला संस्कृतीच्या माध्यमातून जायला लागतं. याला स्थापत्य विज्ञानालाच आपल्या परंपरेमध्ये, भारतीय परंपरेमध्ये स्थापत्य वेद असंही म्हणतात. असं का म्हणतात? तर अथर्ववेद नावाचा जो वेद आहे, त्या अथर्व वेदामधून विश्वकर्मा या ऋषींनी यातून हा वेद वेगळा निर्माण केला. म्हणून हा उपवेद आहे. 4 मुख्य वेद आहेत आणि त्याचे 4 उपवेद आहेत. त्यापैकी हा एक उपवेद आहे स्थापत्य वेद किंवा स्थापत्य शास्त्र किंवा वास्तुशास्त्र. हे त्याचे एकाच शास्त्राचे नाव आहेत, वेगळे वेगळे. मग हे का केलं? तर याच्या मागे एक सूत्र आहे. फार पूर्वी आपल्या देशामध्ये पृथू नावाचा राजा होता. सूर्यवंशीय, इक्ष्वाकू वंशीय राजा होता पृथू. आणि त्यांनी आपली पृथ्वी तेव्हा अशी उंच सखल, खड्डे खड्डे अशी असणारी जी पृथ्वी होती ती समतल केली. म्हणजे आपल्याला निवास करण्यासाठी जशी लागते तशी केली. आणि मग ती समतल केल्यानंतर मग आता तिथे राहण्यासाठी काहीतरी निर्माण करायला पाहिजे. त्याचं ज्ञान पृथू राजाकडे नव्हतं. आणि म्हणून त्यांनी ब्रह्मदेवाला प्रार्थना केली की आता इथे वास्तू निर्माण करा. आणि मग ब्रह्मदेवांनी या विश्वकर्म्याला हे काम सोपवलं. विश्वकर्म्यांनी अथर्व वेदामधून वास्तूसाठी लागणारं जे ज्ञान होतं ते वेगळं काढून हा वास्तुवेद निर्माण केला किंवा हे वास्तुशास्त्र निर्माण केलं. सुरुवात तिथून झाली. त्याच्यानंतर पुढे 18 ऋषींनी ते काम चालवलेलं आहे. पुढे त्याचा आपण पुढे संदर्भ येणार आहे त्याप्रमाणे बोलूया. पण सुरुवात इथं आहे त्याची. मग या वैदिक संस्कृतीमधून निर्माण झालेला हा जो उपवेद आहे, या वेदाची सुरुवात आपल्याला ऋग्वेदामध्ये पण सापडते. तिथे स्थापत्य या शब्दाचा अर्थ पण येतो. स्थापत्य म्हणजे भवन निर्माण विधी. आणि हे करणारा जो आहे त्याला म्हणतात स्थपती. स्थपती म्हणजे आर्किटेक्ट. आणि स्थापत्य म्हणजे आर्किटेक्चर. भवन निर्माण करण्याची कला म्हणजे स्थापत्य आणि तो निर्माण करणारा त्याला म्हणायचं स्थपती. या स्थापत्य शास्त्रामध्ये त्याचा निर्मितीचा उद्देश काय, कशासाठी निर्माण झालं, तर त्याच्यामध्ये म्हणजे ग्रंथामध्ये हे नमूद आहे, केवळ मानव जातीच्या कल्याणासाठी हे शास्त्र निर्माण झालं. त्याच्या मागे दुसरा कुठलाही उद्देश नाही. संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी हे निर्माण झालं. त्याचं कारण आहे, वास्तू हा जो भाग आहे हा माणसाला जन्मापासून मृत्यूपर्यंत
तो ज्या ज्या व्यक्तींच्या सहवासात येतो, तो ज्या ज्या क्रिया करतो, या सगळ्या गोष्टींमुळे जे विचार निर्माण होतात, त्या सगळ्या विचारांचा ऋषीजनांनी एक साकल्याने विचार करून हे ग्रथित केलेला ग्रंथ आहे हा. मानव कल्याणासाठी निर्माण झालेलं विश्वकर्मा प्रकाश या ग्रंथामध्ये स्वतः विश्वकर्म्यांनी असं लिहून ठेवलंय, वास्तुशास्त्रम प्रवक्ष्यामी लोकानाम हितकाम्यया. सगळ्या जगातील मानवाच्या कल्याणाच्या इच्छेनी मी हा वेद निर्माण केलेला आहे. वास्तू या शब्दाचा अर्थ काय? वसंती प्राणिनः अस्मिन् इति वास्तू. जिथे प्राणी मात्र म्हणजे मनुष्य प्राणी राहतो ती जागा, ती भूमी, त्या भूमीला सुद्धा वास्तू म्हणतात. म्हणजे त्याच्यावर असं 4 भिंती वगैरे असायला पाहिजे असं काही नाही. ज्याच्यावर या 4 भिंती बांधायच्या आहेत ती जी भूमी, तिला सुद्धा वास्तू म्हटलेलं आहे. ऋग्वेदामध्ये या वास्तू देवतेचा श्लोक आलेला आहे किंवा सूक्त म्हणूया आपण त्याला. हे वास्तोष्पते प्रतिज्ञानी हि अस्मान स्यावेशो अनामीवो भव नहा यत्वमेहे प्रतितन्नो जुषस्व शन्नो भव द्विपदे शम चतुष्पदे. हे वास्तुदेवते, तू द्विपद म्हणजे आम्ही माणूस, आमचंही कल्याण कर, आम्हाला ओळख, आम्हाला बघ, आमचं कल्याण कर, आणि आमच्या बरोबर आणि कोणाचं कर? चतुष्पदे म्हणजे आमच्या घरामध्ये जे पाळीव प्राणी आहेत, पहिल्यांदा गाय बैल वगैरे असे पाळीव प्राणी असायचे घरामध्ये, त्यांचंही तू रक्षण कर. असा पहिला उल्लेख ऋग्वेदामध्ये येतो. आपला विषयच असा आहे की संस्कृत साहित्यामध्ये आलेलं स्थापत्यशास्त्र. तर त्याचा पहिला उल्लेख मी आधी सांगितलं की अथर्व वेदामधून काढलेला हा उपवेद आहे. दुसरा उल्लेख ऋग्वेदामध्ये येतो. पुढे पुराण कालांमध्ये अनेक पुराणांमध्ये त्याचे उल्लेख आपल्याला सापडतात. श्रीमद भागवत पुराणामध्ये दशम स्कंधामध्ये वासुदेव कृष्ण या कृष्णाने 96 मैल लांबी रुंदी असलेली द्वारका नगरी निर्माण केल्याचा उल्लेख आहे. कृष्णाने द्वारकेची निर्मिती केली. त्या नगरीचं लांबी रुंदी 96 बाय 96 अशी होती असा उल्लेख या पुराणामध्ये आहे. म्हणजे नगर रचना सुद्धा स्थापत्यशास्त्रामध्ये येते. त्यांनी त्या नगराची निर्मिती केली. अग्निपुराणामध्ये वास्तुविद्येचं सविस्तर वर्णन येतं. त्यामध्ये भवन, प्रासाद, मूर्ती सुद्धा त्यात येते. त्याचं कारण वास्तू म्हणजे भिंती नव्हे, वास्तू म्हणजे त्या पूर्ण घराचं सौंदर्य सुद्धा वाढवणं. आणि मग ते वाढवायचं असेल तर त्याच्यामध्ये मूर्ती, उद्यान, सरोवर यांचा पण समावेश होतो. या सगळ्या गोष्टींच्या निर्मितीचं वैज्ञानिक दृष्टीने केलेलं वर्णन आपल्याला अग्निपुराणामध्ये मिळतं. त्याच्यामध्ये प्रासाद लक्षण, वास्तु निर्माण, वास्तुचक्र, नगर वास्तू, भवनकोश यांची सगळी वैज्ञानिक माहिती आपल्याला सापडते. यामध्ये वास्तुचक्र हा जो प्रकार आहे तर त्या वास्तु देवतेचं वर्णन आहे त्याच्यामध्ये, आणि त्याच्या संबंधाने आपण पुढे बोलणार आहोत. मत्स्य पुराणामध्ये गृहं कुर्यात् समम न अति उच्चम न च नीचकम मध्यमम शस्यते सर्वम सिद्धिकरम नृणाम असा स्पष्ट उल्लेख आहे. ते काय म्हणतात? गृहं कुर्यात् समम म्हणजे समतल आणि फार उंच नाही, फार खाली नाही, अशा पद्धतीचं ते निर्माण करावं. मध्यम उंचीवरचं घर. शस्यते सर्व सिद्धिकरम नृणाम माणसांना सर्व सिद्धी प्राप्त करून देण्यासाठी कारणीभूत होतं, असा उल्लेख मत्स्य पुराणामध्ये आहे.
या मत्स्य पुराणामध्येच पुढे ज्या म्हणजे सगळ्या 18 स्थपतींनी किंवा स्थापत्य शास्त्रज्ञांनी ग्रंथ लिहिले त्यांची यादी आलेली आहे. कोण कोण आहेत ते? भृगु, अत्री, वसिष्ठ, विश्वकर्मा, मय, नारद, नग्नजित, विशालाक्ष, पुरंदर, ब्रह्मा, कुमार, नंदीश, शौनक, गर्गाचार्य, वासुदेव कृष्ण, अनिरुद्ध, शुक्राचार्य आणि बृहस्पती या 18 लोकांनी वास्तुकलेवर, वास्तुविज्ञानावर ग्रंथरचना केलेली आहे आणि सांगितलेलं आहे. म्हणजे अमुक एकच ग्रंथ घेतला आणि तोच प्रमाण असं होत नाही. वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे काही ग्रंथांमध्ये नगर रचनेबद्दलची माहिती आहे, काहींमध्ये घाट कसे बांधावेत, सरोवर कशी निर्माण करावी, वापी, कूप हे सगळे प्रकार. म्हणजे वापी म्हणजे विहीर आणि कूप म्हणजे सुद्धा विहीर, पण वापी म्हणजे मोठी प्रशस्त विहीर, कूप म्हणजे छोटी विहीर. आपण शब्द वापरतो ना, काय तुझी कूपमंडूक वृत्ती आहे, म्हणजे अगदी छोट्या जागेतच तिथल्या तिथे फिरणारी वृत्ती. बरोबर. नारद पुराणामध्ये वास्तूमध्ये निवास करण्यासाठी माणसांच्या नावांच्या अद्याक्षरांचा सुद्धा संबंध त्यांनी दाखवलेला आहे. संस्कृत भाषेमध्ये जी वर्णमाला आहे ती त्याच्यामध्ये वर्गीय वर्ण येतात. क, च, ट, त आणि प असे 5 वर्ग. क, ख, ग, घ, ङ, च, छ, ज, झ, य, ट, ठ, ड, ढ, ण, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म असे 5 वर्गीय व्यंजन येतात. आणि त्या अनुसार तुमच्या नावाचं जे अद्याक्षर असेल ते अद्याक्षर असणाऱ्या माणसांनी कोणत्या दिशेच्या गावात राहावं याचा सुद्धा उल्लेख त्याच्यामध्ये केलेला आहे. म्हणजे आपण म्हणतो की कोणतंही शास्त्र असंच निर्माण नाही होत, त्याला काहीतरी प्रमाण असतं. त्यांनी असं सांगितलंय. म्हणजे एक उदाहरण सांगते की समजा वर्णमालेतल्या क वर्गात तुमचं अद्याक्षर येत असेल, तुमच्या नावाचं पहिलं अक्षर, तर त्या माणसानी ईशान्य दिशेला जी गावं आहेत तिथे निवास करावा, म्हणजे मग त्यांना तिथे समृद्धी मिळते. हे एक छोटस उदाहरण सांगितलं मी. असं पूर्ण 5 वर्गातल्या अद्याक्षरांचं त्यांनी वर्णन त्या ग्रंथामध्ये केलेलं आहे. वास्तुरत्नावली नावाचा एक ग्रंथ आहे, त्यामध्ये गर्गाचार्यांनी सांगितलंय की घर कसं असावं, वास्तू कशी असावी. मनसोहो चक्षोहो यत्र संतोषो जायते भुवी. मन आणि डोळे यांना पृथ्वीवर राहत असताना आनंद मिळेल असं ते असावं. तस्याम कार्यम गृहम सर्वैहि इति गर्ग संमतम. गर्गाचार्यांनी असं सांगितलंय की घर वास्तू कशी असावी, जिथे गेल्यानंतर आपल्या डोळ्यांना आणि आपल्या मनाला दोन्हीलाही आनंद मिळावा असं ते, अशी ती वास्तू असावी. आता या स्थापत्य विज्ञानाचं काय स्वरूप आहे, तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा त्यांनी सांगितलंय की निवास योग्य वस्तू ज्या वास्तू ज्या आहेत त्याचे 3 प्रकार. एक म्हणजे राहण्यासाठी आवश्यक, एक म्हणजे काही वस्तू निर्माण करण्यासाठी व्यावसायिक वास्तू, आणि तिसरं म्हणजे धार्मिक वास्तू. मग राहण्यासाठी आवश्यक पर्णकुटी. आपल्याला माहितीये पूर्वीच्या काळी जेव्हा दगड विटांच्या भिंती नव्हत्या तेव्हा साधे काड्या पानं वापरून पर्णकुटी तयार करत असत. त्याच्यानंतरचा टप्पा आला लाकडी वास्तू, झाडाच्या लाकडांपासून तयार करणाऱ्या. नंतर कच्च्या मातीची घरं आली. त्याच्यानंतर विटा आणि चुना गारा वगैरे वापरून त्याच्यापासून घरं निर्माण व्हायला लागली. नंतर सामान्य माणसाला राहण्यापेक्षा वेगळं असं घर राजाला असावं, म्हणून मग राजाचं घर हे मोठ्या मोठ्या दगड वगैरे वेगवेगळ्या प्रकारच्या शिळा वापरून मोठ्या प्रमाणामध्ये भवन निर्मिती व्हायला लागली.
व्यावसायिक वास्तूंमध्ये काय येतं, तर व्यापारी वास्तू ज्याच्यामध्ये दुकान, आता आजकाल शोरूम किंवा कार्यालय, ऑफिस, औद्योगिक लघु उद्योग किंवा बृहद उद्योग यासाठी लागणाऱ्या वास्तू या त्याच्यामध्ये, याचं सुद्धा वर्णन आपल्या पुरातन वास्तू स्थापत्य शास्त्रामध्ये आहे. आणि नंतर तिसरा प्रकार धार्मिक, याच्यामध्ये मंदिरं आहेत. मंदिरालाच या ग्रंथांमध्ये प्रासाद म्हणलेलं आहे. आपल्याला प्रासाद म्हणजे राजवाडा असं वाटतं आणि आहे सुद्धा, पण जसं राजाला राहायला मोठं घर, तसं राजापेक्षा मोठा असणारा जो देव त्याला पण मोठं घर, म्हणून त्या मंदिराला सुद्धा त्यांनी प्रासाद अशीच संज्ञा या ग्रंथांमध्ये दिलेली आहे. मठ, धर्मशाळा, नद्यांची घाट, ह्या सगळ्या बांधणीचं त्याच्यामध्ये वर्णन आपल्याला सापडतं. यातलं विज्ञान काय आहे, तर एकच सूत्र आहे. ते सूत्र आपल्याला, तुम्ही आसे तू हिमाचल कोणत्याही वास्तूंचं निरीक्षण करा, त्यात तुम्हाला ते सूत्र दिसेल. ते सूत्र या स्थापत्यशास्त्राने विज्ञानाचं वापरलेलं आहे. ते आहे ऊर्जा केंद्र. प्रत्येक वास्तू ही प्रत्येक व्यक्तीसाठी एक ऊर्जा केंद्र आहे. हा त्यांचा महत्वाचा सिद्धांत आहे. वास्तूची प्रत्येक भिंत, कोपरा, दरवाजा हा त्या घरामध्ये राहणाऱ्या गृहस्थाच्या स्वास्थ्याशी, नातेसंबंधाशी, विकासाशी संबंधित असतो, असं हे शास्त्र आपल्याला सांगतं. आणि याचा विचार करून 5 मुख्य सिद्धांत जे आपल्याला वास्तुशास्त्राने दिले विज्ञानाचे, त्यातला एक आहे पंचतत्वांचा विचार. वास्तू बांधत असताना पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांचा वापर वास्तू निर्मितीसाठी करून घ्यायचा. हा एक फार महत्वाचा विचार याच्यामध्ये येतो. म्हणजे घरामध्ये योग्य दिशेने, योग्य प्रकारे हवा येणं, उजेड येणं, पाण्याचे स्रोत असणं आणि त्याचा माणसाच्या स्वास्थ्यावर उत्तम परिणाम होणं, हा एक महत्वाचा सिद्धांत या विज्ञानामध्ये, स्थापत्य विज्ञानामध्ये आपल्याला दिसतो. आपण बघा, संध्याकाळी पश्चिमेचा वारा येतो, तो आपल्या घरात आला पाहिजे. मग त्या दृष्टीने दारं, खिडक्या वगैरे असायला पाहिजे. हे आज पण आपण अनुभवतो. पश्चिमेचा गार वारा आशा भोसले सांगतात म्हणून नाही, तो आहेच. आणि तो आम्हाला या वास्तुशास्त्राने सांगितलेला आहे. उत्तर पूर्व कोन म्हणजे ईशान्य दिशा. ईशान्य दिशा ही, तिथे जर जलस्रोत असतील, म्हणजे कोणाच्या घरात हापसा असेल किंवा पाण्याची टाकी असेल, तर ती ईशान्य कोणामध्ये ठेवली तर ते पाणी दिवसभर पडणाऱ्या सूर्याच्या प्रकाशामुळे, ऊर्जेमुळे स्वच्छ होतं, शुद्ध होतं. आणि तो पाण्याचा स्रोत आपण आपल्या शरीरात घेतला की स्वास्थ्य मिळणारच. दक्षिण पूर्व ही अग्नितत्वाची दिशा आहे, म्हणजे अग्नेय दिशा. इथे जर तुमचं स्वयंपाकघर असेल तर तो अग्नी तुमच्यावर प्रसन्न होतो. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे आपल्याला प्रसन्न करून घ्यायचेत ना. मग तुम्ही घराची बांधणी जर त्या पद्धतीने केली असेल तर हे तुम्हाला आपसुकच मिळतं, असं हे शास्त्र सांगतं. दुसरा सिद्धांत त्यांचा आहे अष्टदिशा, 8 दिशा. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, आग्नेय, ईशान्य, वायव्य, नैऋत्य. या सगळ्या दिशांचं ची स्वतःची एक ऊर्जा असते. त्या ऊर्जेत, मी सांगितलं ना, एकच मूळ सूत्र आहे. ऊर्जेचं केंद्र बनवायचं घराला, वास्तूला, आणि त्या ऊर्जेचा स्वतःच्या विकासासाठी, स्वतःच्या कुटुंबाच्या उन्नतीसाठी वापर करून घ्यायचा. त्याच्यामुळे या अष्टदिशा ज्या आहेत, या प्रत्येक दिशेचं स्वतःचं स्वतंत्र, स्वतःची ऊर्जा आहे. त्याचा वापर करून, आता उदाहरणार्थ पूर्व दिशा आहे, त्याची देवता सूर्य आहे, आणि सूर्याकडून काय मिळतं? प्रगती, जीवनशक्ती आणि ऊर्जा. पश्चिम दिशा ही वरुणाची, वरुण देवतेची, तिथे ज्ञान आणि स्थैर्य मिळतं. उत्तर दिशा
धन आणि व्यवसाय वृद्धी, दक्षिण दिशा अनुशासन आणि नियंत्रण ऊर्जा देणारी, आणि अशाच उपदिशा सुद्धा, त्यांची सगळी स्वतंत्र माहिती त्याच्यामध्ये आपल्याला सापडते. तिसरा सिद्धांत आहे त्यांचा ब्रह्मस्थान. या संपूर्ण वास्तूचा नकाशा करत असताना तो प्लॉट जिथे आपल्याला वास्तू निर्माण करायची आहे तो एकतर चौरस आकाराचा असावा किंवा आयताकृती असावा हे सांगून मग त्याचे 81 किंवा 64 भाग करून त्याचा मध्यभाग काढायचा, आणि तो जो मध्यभाग असतो ते ब्रह्मस्थान असतं. आणि जेव्हा वास्तू निर्माण होते तेव्हा त्या ब्रह्मस्थानामध्ये मोकळी जागा असावी, तिथे अनेक वस्तूंची भरणा करून ठेवलेला नसावा, असं त्यांनी आपल्याला या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. या ब्रह्मस्थानाची जागा मोकळी ठेवण्याचं कारण काय, तर वास्तूमध्ये राहणाऱ्या गृहस्थाचा लगेच तिथून वैश्विक ऊर्जेशी संपर्क होतो. त्या वैश्विक ऊर्जेला येण्यासाठी मध्ये अडथळा राहत नाही, आणि ती ऊर्जा तुमच्या वास्तूमधून तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या कार्यामध्ये, तुमच्या स्वास्थ्यामध्ये, तुमच्या समृद्धीमध्ये कन्व्हर्ट होते, आणि मग माणसाचं जीवन सोपं होतं. चौथा त्यांचा आहे हे सिद्धांत तो अनुपाताचा. अनुपात म्हणजे प्रमाण. घर बांधत असताना खोल्यांची लांबी रुंदी किती असावी, भूमीचा आकार कसा असावा. अनेकदा आपण पाहतो असं कॉर्नरचा त्रिकोणी प्लॉट असतो, तर अशा त्रिकोणी किंवा विषमकोनी अशा ठिकाणी आपलं घर असू नये असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. आता त्यावेळेस लोकसंख्या कमी होती, जागा भरपूर उपलब्ध होती, त्यामुळे आपल्याला हवे तसे प्लॉट करता येत होते. आता तर एका जिन्याखालची जागा सुद्धा वास्तू होते हे आपण पाहतो, आणि म्हणूनच तिथे समृद्धी येतेच असं नाही, कारण त्याचा ऊर्जेशी संपर्क होत नाही असं शास्त्र आपल्याला हे सांगतं. ऊर्जेचा प्रवाह हा पाचवा शेवटचा सिद्धांत आहे त्या वास्तुशास्त्राचा. दारं खिडक्या आपल्या अशा ठिकाणी असाव्यात की जिथून भरपूर प्रकाश आणि पुरेशी हवा येईल. खूप जास्तही नको पण खूप कमी पण नको. पुरेशी हवा आपल्या घरामध्ये येणं आणि पुरेसा प्रकाश, भरपूर प्रकाश आपल्या घरामध्ये येणं, अशा पद्धतीचा ऊर्जेचा प्रवाह आपल्याला मिळायला पाहिजे. या वास्तूच्या बाहेर कोणकोणते वृक्ष असावेत आणि कोणते नसावेत याचं सुद्धा वर्णन त्यांनी केलेलं आहे. म्हणजे कोणते वृक्ष ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करणारे आहेत आणि कोणते त्याच्यामध्ये अडथळा निर्माण करणारे आहेत याचंही वर्णन त्याच्यामध्ये दिलेलं आहे. एक छोटस उदाहरण सांगते. काटेरी झाड किंवा ज्या झाडाचं पान तोडल्यानंतर त्याच्यातून चीक येतो, अशी झाडं तुमच्या घरासमोर किंवा घराच्या आसपास असू नयेत. त्यांनी त्या ऊर्जेला अडथळा होतो असं हे सांगतं शास्त्र. आता हे वास्तुविज्ञान अनेक जण असं म्हणतात हे काय अंधश्रद्धा आहे, आजकाल कोण एवढं बघतं. पण आपल्याला हे म्हणजे हे अनुभव आज पण येतात की खूप मोठे मोठे घरं बांधलेले असतात पण त्या घरामध्ये स्थैर्य नसतं, मानसिक स्वास्थ्य नसतं. हे अनुभव आपण आजही घेतोच की. काय कमी पडलं? काही नाही, सगळं आहे, परंतु तिथे स्वास्थ्य नाही. त्याचं कारण आम्ही या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही, याला अंधविश्वास म्हणतो. पण निसर्ग आणि वैश्विक ऊर्जेशी जोडणारी ही एक जीवनशैली आहे. स्थापत्यशास्त्र हे केवळ शास्त्र नाहीये, तर खूप पुरातन काळापासून चालत आलेली जीवनशैली आहे. आपल्या जीवनाशी त्याचा संबंध आहे, आपल्या स्वास्थ्याशी संबंध आहे, आपल्या समृद्धीशी संबंध आहे, म्हणजे ती जीवनशैली आहे. विश्वकर्म्यांनी आपल्या ग्रंथात लिहून ठेवलंय, यादृशी भूमिही तादृशम फलम. ज्या भूमीवर तुम्ही वास्तू निर्माण करतात ती भूमी जशी असेल
तसं तिथे राहणाऱ्याला फळ मिळतं. आता आपण बघतो म्हणजे माझ्या घरासमोरच मी पाहिलं हे की तो प्लॉट असा खूप खड्डा होता तिथे मोठा. त्यांनी काय केलं, सगळा कचरा कुठला तरी डंपर मध्ये भरून आणून ती समतल केली, लेवल केली आणि मग तिथे घर बांधलं. असं करू नये असं या ग्रंथात स्पष्ट सांगितलेलं आहे. जर ती भूमी समतल करायची असेल तर पुरुषभर उंच त्याला खड्डा करा अजून, आणि त्याच्यामध्ये योग्य ठिकाणाहून आणलेली मातीच भरा, कचरा नाही. कचरा भरून खड्डा भरून तिथे घर केलं तर ते स्वास्थ्यपूर्ण होत नाही, तिथे ऊर्जा येत नाही, म्हणून स्वास्थ्यपूर्ण होत नाही. समरांगण सूत्रधार नावाचा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये असं भूमी परीक्षणाची हे सांगितली आहे. म्हणजे नगर नियोजन करत असताना काय करायला पाहिजे, भूमेहे ऊर्ध्वम दशहस्तम यावत पृथ्वीतत्वम प्राधान्यम. जेव्हा नगर निर्मिती करायची असते, अनेक घरं तिथे बांधायची असतात, तेव्हा पृथ्वी तत्वाकडून आपल्याला जी ऊर्जा घ्यायची आहे ती कुठपर्यंत मिळते, जमिनीच्या लेवल पासून दशहस्त पर्यंत, 10 हात वर पर्यंत तुम्हाला पृथ्वी तत्वाची ऊर्जा वापरता येते, मिळते. त्याच्यावर पृथ्वी तत्वाची ऊर्जा मिळत नाही. आणि आज आपण बघतो 25 मजली 30 मजली मजले वाढतच चाललेले आहेत. मग तिथे काय होतं, तर तिथे वायू आणि आकाश तत्वाचं आकर्षण होतं. आणि वायू आणि आकाश हे दोन्ही तत्व अत्यंत चांचल्य निर्माण करणारे आहेत असं त्या ग्रंथात नमूद केलेलं आहे. मग आम्हाला कोणती ऊर्जा हवी त्या पद्धतीने आम्ही आमच्या वास्तूची योजना करायला हवी. आणि अधस्थात स्थैर्यम ऊर्ध्वम चांचल्यम हे स्पष्ट दिले त्यांनी. जितके खालचे मजले असतील त्या सगळ्या मजल्यांमध्ये स्थैर्य असतं आणि त्याच्या वरच्या मजल्यांमध्ये चांचल्य असतं, चंचलता असते. याचं महत्व काय, तर हा जसं आपल्याला माहितीये की वेद जर शिकायचे असतील तर त्याला षडंगो वेदः असं म्हणतात. तिथे 6 अंगांचा अभ्यास केला तर आम्हाला वेदांचा अभ्यास करता येतो, ज्याच्यामध्ये शिक्षा, कल्प, छंद, व्याकरण, ज्योतिष्य, निरुक्त हे त्याचे 6 अंग आहेत. या 6 अंगांचा अभ्यास केला तर तो आपल्याला विषय बरोबर कळतो. तसं या ज्योतिष वेद स्थापत्य वेदाचा अभ्यास करायचा, उपवेद आहे ना, उपवेद सांगितलेला आहे हा सुद्धा सप्तांग वेद आहे. याची 7 अंग कोणती आहेत, सामुद्रम, सामुद्रशास्त्र, आपण त्याला हस्त सामुद्र म्हणतो ते, गणित, ज्योतिष, छंद, शिराज्ञान. शिराज्ञान म्हणजे जमिनीच्या खालून जाणारे पाण्याचे प्रवाह, त्याला जलशिरा असं म्हणतात, त्याचं ज्ञान असणं. शिल्प, शिल्प म्हणजे आता मी सांगितलं मूर्तिकला. आणि यंत्रकर्म विधी हे 7 अंग आपल्याला माहिती पाहिजे. यंत्रकर्म विधी म्हणजे काय, अनेकांना माहिती असेल की जेव्हा वास्तुशांती करतो आपण तेव्हा एका विशिष्ट ठिकाणी खड्डा खडून तिथे वास्तु पुरुष आपण ठेवतो. तर तिथे त्या आधी कूर्म किंवा मत्स्य यंत्र ठेवलं जातं. आता हे यंत्र ही एक संकल्पना आहे. सगळ्यांच्या माहितीचं श्री यंत्र सगळ्यांना माहिती आहे. ते साधारणपणे देवीच्या मंदिरामध्ये तिथल्या मूर्तीच्या खाली ठेवलेलं असतं. तसं आपल्या घरामध्ये कच्छप यंत्र किंवा मत्स्य यंत्र हे ठेवलेलं असतं. याचा काय विधी आहे, विधी म्हणजे पद्धत, ते यंत्र निर्माण करण्याची विधी आणि त्याचं स्थापन करण्याची विधी माहित असणं, हे 7 अंग ज्याला माहिती आहेत तो या वास्तुविद्येचा वैज्ञानिक दृष्टीने उत्तम प्रकारे अभ्यास करू शकतो. याचं महत्व काय आहे, वास्तू हवी कशाला, तर त्यांनी असं सांगितलंय
की आपल्या संस्कृतीमध्ये 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. धर्माचरण करायचं. त्याच्यासाठी तुम्हाला वास्तू लागते ना, राहावं लागेल कुठेतरी, पर्णकुटी का असेना, पण तिथे राहावं लागेल. म्हणून वास्तूशिवाय या 4 पैकी कोणताही पुरुषार्थ आपल्याला साध्य करणं शक्य नाही, हे याचं महत्व आहे. दुसरं महत्व असं आहे की हे पुरुषार्थ कशासाठी आपल्याला प्राप्त करायचे, तर वैश्विक ऊर्जेशी जोडलं जाण्याशी. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना सुरुवातीला, एकच सूत्र आहे अथपासून इतिपर्यंत. वैश्विक ऊर्जेशी वैयक्तिक ऊर्जा संबंधित होणं, जोडली जाणं, याच्यासाठी हे वास्तुविज्ञान आहे. जसं योगशास्त्र सुद्धा त्यासाठीच आहे. व्यक्तीला परमात्म्याशी जोडायचंय, त्याच्यासाठी योगशास्त्र आहे. तसंच हे वास्तुशास्त्र आहे. फक्त इथे ऊर्जा हा विषय महत्वाचा आहे. त्याचं या वास्तूचं वर्णन करताना वास्तुरत्नाकरांनी असं म्हटलंय, कोटिघ्नम तृणजे पुण्यम. पर्णकुटीत राहिलो तर कोटी परिमाण इतकं पुण्य मिळतं. मृण्मये दशसंगुणम. मातीच्या घरात राहिलं तर हे पुण्य त्याच्या 10 पट होतं, 10 पट. ऐष्टिके शतकोटिघ्नम. विटांपासून तयार इष्टिका म्हणजे विटेपासून तयार झालेल्या घरामध्ये जर राहिलो तर शतकोटिघ्नम, शतकोटी इतक्या प्रमाणात पुण्य मिळतं. आणि शैलेतू अनंतम फलम, म्हणजे दगडापासून निर्माण झालेल्या घरात अनंत कोटी फल मिळतं. हे वास्तूचं महत्व आहे, वास्तू निर्मितीचं महत्व आहे. आता स्थापत्य शास्त्राचं प्रयोजन काय, उद्देश पाहिला, महत्व पाहिलं, तर प्रयोजन काय, तर त्यासाठी प्रसाद मंडनम नावाच्या ग्रंथामध्ये ते म्हणतात, स्त्री पुत्रादि भोग सौख्य जननम धर्मार्थ काम प्रदम जंतूनाम अयनम सुखम स्याद इहम शीतांबु घर्मापहम. हे महत्वाचं. शीत अंबु घर्म अपहम म्हणजे थंडी, पाऊस आणि ऊन यापासून संरक्षण करण्यासाठी, स्त्री पुत्रादि भोग आणि सौख्य मिळवण्यासाठी, धर्म अर्थ आणि काम हे पुरुषार्थ पूर्ण करण्यासाठी या घराची, हे घर निर्माण करण्याचं प्रयोजन आहे. मग इथे काय काय असायला पाहिजे, वापी म्हणजे पाण्याचं एक स्रोत तुमच्या जवळ पाहिजे. देवगृहादि पुण्यमखिलम. देवघर पाहिजे, त्यातून पुण्य मिळतं, असं विश्वकर्मा यांनी सांगितलेलं आहे. आता या स्थापत्यामध्ये काय काय येतं, कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो, स्थापत्य शास्त्रांनी सांगितलेलं आहे. गृह, भवन, प्रासाद, मंदिर, शिल्प, लयन, लयन म्हणजे लेणी, आणि दुर्ग, दुर्ग म्हणजे किल्ले, या सगळ्या प्रकारच्या वास्तूंचा याच्यामध्ये समावेश केलेला आहे त्यांनी. दुर्गाबद्दल सांगताना ते म्हणतात, प्रकार सांगितले त्यांनी, कोणकोणते दुर्ग आहेत. एक जलदुर्ग, आपल्याला माहितीये महाराष्ट्रामध्ये 2, सिंधुदुर्ग आहे, जंजिरा आहे. गिरिदुर्ग, डोंगरावर असणारे, राजगड, प्रतापगड वगैरे. धनवान दुर्ग म्हणजे वाळवंटातले दुर्ग, जैसलमेर एक मोठं महत्वाचं उदाहरण. मही दुर्ग म्हणजे भुईकोट किल्ला, जमिनीवर असणारा. चाकणचा किल्ला, शनिवारवाडा, किंवा वेगवेगळ्या ठिकाणी ज्या गढी आपण पाहतो, हे भुईकोट किल्ले आहेत. कौटिल्य अर्थशास्त्र, समरांगण सूत्रधार, मयमत, भृगुसंहिता या ग्रंथांमध्ये विशेषतः या दुर्गांबद्दलचे सिद्धांत, दिशा, वास्तुपुरुष मंडल याचं शास्त्रीय वर्णन आपल्याला सापडतं. हे ग्रंथ दुर्ग निर्मितीसाठी काय लागतं ते सांगणारे आहेत. आता याची उत्तम उदाहरणं अगदी थोडक्यात बघणार आहे.
फार वेळ नाही घेणार तुमचा. चित्तोडगडचा किल्ला हा संपूर्ण किल्ला, त्यातलं विजय स्तंभ आणि मंदिर वास्तुपुरुष मंडलाच्या सिद्धांतावर आधारित निर्माण झालेला आहे आणि म्हणून तो सुद्धा अजेय राहिलेला आहे पुष्कळ काळ. देवगिरीचा किल्ला, देवगिरीच्या किल्ल्याचं काय महत्व आहे तर हा अर्धा भुईकोट आहे आणि अर्धा गिरिदुर्ग आहे. असे दुर्ग फार कमी आहेत आणि हा किल्ला सुद्धा वास्तुशास्त्रामधल्या भ्रमरी किंवा चक्रव्यूह रचनेनुसार बांधलेला आहे. वास्तुशास्त्रामध्ये जे भ्रमरी प्रकार सांगितलेला आहे किंवा चक्रव्यूह हा जो प्रकार सांगितलेला आहे त्याच्या अनुषंगाने पूर्ण विचार करून बांधलेला हा किल्ला आहे. जर कधी गेलात दौलताबादला तर तुम्ही तिथे जाऊन नक्की बघा, तुम्हाला हे सापडेल. याची तटबंदी आणि खंदक हे नैसर्गिक ऊर्जा साध्य करणारे आहेत. म्हणजे तिथे गेल्यानंतर त्या तटबंदीचा वापर तुम्ही बघाल, 4 तटबंदी आहेत तिथे आणि त्याचा वापर नैसर्गिक ऊर्जा किल्ल्यामध्ये कायम राहावी यासाठी केलेला आहे. ग्वाल्हेरचा किल्ला, त्याला किल्ल्यांचा जिब्राल्टर असं म्हणतात. अजिंक्य किल्ला आहे आणि तो अजिंक्य का आहे तर दिशांचं अचूक ज्ञान लक्षात घेऊन बांधला गेलेला ती वास्तू आहे. तिथे मानसिंह महल आणि सहस्रबाहू मंदिर आहे. त्याला सासबहू मंदिर असं म्हणतात लोक, पण ऍक्च्युली तो शब्द आहे सहस्रबाहू, 1000 बाहू असलेल्या देवाचं ते मंदिर आहे. तर त्या मंदिराची स्थापना स्थापत्यशास्त्राच्या सगळ्या नियमांना अनुसरून केलेली आहे. कधी तिथे गेलात तर हे आठवणीने बघा. कुंभलगड आपल्याला माहितीये, चीनच्या भिंतीसारखी 36 किलोमीटर तटाची भिंत तिथे त्या किल्ल्याची आहे. राजगड आणि रायगड हे तर वास्तुविशारद असणाऱ्या हिरोजी इंदुलकरांनी बांधलेलं आहे. म्हणजे त्या माणसाला या सगळ्या गोष्टीचं ज्ञान होतं आणि म्हणून ते सुद्धा अजिंक्य राहिले अनेक काळपर्यंत. बाले किल्ला, पद्मावती माची, संजीवनी माची, रायगडावरची बाजारपेठ आणि मुख्य महाल हे सगळे स्थापत्यशास्त्राचे नियम लक्षात घेऊन बांधलेले आहेत. दुसरा भाग मंदिर, प्रासाद आणि लेणी. अंबरनाथ इथलं जे शिवालय आहे हे पण वास्तुशास्त्रानुसार बांधलेलं आहे. सगळ्यांना आता माहीत झालेलं खिद्रापूरचं शिवमंदिर, कोपेश्वर मंदिर, या कोपेश्वर मंदिराची रचना संपूर्णपणे स्थापत्यशास्त्रानुसार झालेली आहे आणि त्याचं वैशिष्ट्य हे आहे की त्याच्या अंतर्गत खांबांवर अष्टदिक्पालांचे ज्या मूर्ती आहेत त्या त्यांच्या शक्तीसह आणि वाहनासह आहेत. म्हणजे हे 8 दिक्पाल, त्याच्याबरोबर त्यांची शक्ती आणि ते त्या वाहनावर बसलेले, ते त्यांचं जे वाहन असेल त्या वाहनावर आरूढ असलेले अशा तिथे मूर्ती सापडतात आपल्याला. म्हणजे सपत्नी सवाहन असं त्याला म्हणतात. सपत्नी सवाहन मूर्ती तिथे आपल्याला मिळतात. कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर हे तर आहेच, तिथे श्रीयंत्र सुद्धा आहे. त्याच्यामुळे वास्तुशास्त्राचा पूर्ण वापर तिथे केलेला आहे. एक तुम्हाला आणखी खजिना सांगते. आपल्या औरंगाबाद पासून 80 किलोमीटरवर अनवा नावाचं गाव आहे. त्या गावाला एक आत्ता शिव मंदिर आहे. आता त्याला शिव मंदिर असं म्हणतात, पण ऍक्च्युली ते विष्णू मंदिर आहे. ते सुद्धा अष्टदल काल आपला विषय झाला होता अष्टदल जगती म्हणजे बेस, अष्टदल बेसवर तयार केलेलं विष्णू मंदिर आहे. आणि त्याच्या बाहेरच्या भिंतींवर विष्णूचे जे 24 नावं आहेत, आपण जे कोण संध्या करत असतील त्यांना माहिती असतात, त्या संपूर्ण 24 विष्णूंच्या 24 शक्तींच्या अतिशय रेखीव मूर्त्या तिथे आहेत. आणि असं मंदिर संपूर्ण भारतात
हे एकमेव आहे की ज्या मंदिराच्या बाहेरच्या भिंतींवर या 24ही शक्तींच्या मूर्ती आहेत. असं हे एकमेव मंदिर आहे. हे सुद्धा वास्तुशास्त्राच्या नियमानुसार बांधलेलं आहे. औंढा नागनाथचं मंदिर, सिन्नर, नाशिक जवळ जे सिन्नर आहे तिथलं गोंदेश्वर मंदिर हे तर खूपच महत्वाचं आहे. त्या गोंदेश्वर मंदिराचं महत्व काय आहे तर ते पंचायतन मंदिर आहे. अशी पंचायतन आणि भूमीच्या शैलीतली मंदिरं उत्तम स्थितीमध्ये असणारं ते एकमेव मंदिर आहे. म्हणजे मध्ये शिवाचं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूनी सूर्य, गणपती, शक्ती आणि एक आहे शैव, वैष्णव, गाणपत्य, सौर आणि शाक्त अशी ते 5 शक्तींची ती मंदिरं आहेत. ते सुद्धा ऊर्जेशी जोडण्यासाठी आहेत. आता शेवटचा टप्पा म्हणजे नगररचना. स्थापत्यशास्त्रामधली नगररचना जर बघायची झाली, स्थापत्यशास्त्रानुसार केलेली, तर सगळ्यात पहिलं आपल्याला उदाहरण सापडतं सिंधू संस्कृतीमध्ये. हडप्पा आणि मोहनजोदाडो, कालीबंगन, धोलावीरा, लोथल. लोथल या गावाचं महत्व यासाठी आहे की जगातलं पहिलं नॉन हे काय म्हणायचं त्याला, गोदी किंवा बंदर तिथे आहे. जगातलं पहिलं की जिथे समुद्राच्या भरती आणि ओहोटीच्या वापर करून जहाज बंदरामध्ये येत होती. तिथे त्यांचं माल भरणं, उतरणं, दुरुस्ती होत होती आणि भरतीच्याच काळामध्ये परत ते जहाज दुसऱ्या मार्गाने समुद्रामध्ये जात होतं. ही वास्तू सुद्धा वास्तुशास्त्राच्या नियमानुसार बांधलेली आहे. नालंदाचं विद्यापीठ आणि त्या काळातली सगळीच विद्यापीठ ही वास्तुशास्त्रानुसार बांधलेली आहेत. म्हैसूरचं पॅलेस, लेणी, अजिंठा कार्ला बौद्ध लेणी, चैत्यगृह, विहार. तुम्ही तिथले चैत्यगृह आणि विहार पहा. पूर्वी हे चैत्यगृह आणि विहार यांचे छत लाकडाचे असायचे. त्याच्यामुळे जसे ते बीम असतात गोल लाकडाचे, तसे तिथे कोरून दगडात काढलेले आहेत आणि ते इतके सिमेट्रिकल आहेत. तुम्ही जाऊन मोजमाप केलं तर कुठेही कमी जास्त तुम्हाला सापडणार नाही. तुम्ही जाऊन बघा. आता या दृष्टीने वास्तू बघायला सुरुवात करा. वेरूळचं तर सगळ्याच लेण्या सुंदर आहेत तिथल्या, पण सर्वोच्च त्याचं कळसाध्याय म्हणजे कैलास लेणं. हे सुद्धा पंचायतन मंदिर आहे. मध्ये शिव आहे, बाजूला 4 मंदिरं आहेत. हे सुद्धा वास्तुशास्त्राच्या नियमानुसारच तयार केलेलं मंदिर आहे. पितळखोराची लेणी, जुन्नरच्या लेणीचं वैशिष्ट्य हे आहे की तिथे नागणिका नावाची जी सातवाहनांची राणी होती, त्या राणीने केलेले यज्ञ आणि दिलेली दानं याचे मोठमोठे शिलालेख त्या लेणीमध्ये आहेत. ते तुम्हाला आजही बघायला मिळतात. अशा 800 लेण्या महाराष्ट्रात आहेत. 800 लेण्या या पद्धतीच्या महाराष्ट्रामध्ये आहेत. तात्पर्य काय तर निसर्ग शक्तीचा आविष्कार आपल्याला प्राप्त करून घेणं आणि स्वतःचं जीवन सुखकर बनवणं हे सांगणारं जे शास्त्र, त्याला स्थापत्य विज्ञान असं म्हणतात. पिंडी ते ब्रह्मांडी आणि ब्रह्मांडी ते पिंडी वैश्विक ऊर्जेशी जोडण्याची एक कृती हा त्याचा अर्थ आहे. माझ्या देहात ऊर्जा आहे, विश्वात ऊर्जा आहे. या विश्वातली ऊर्जा माझ्या ऊर्जेसाठी वापरणं आणि माझ्या ऊर्जेतून त्या विश्वाला काही देता येईल का याच्यासाठी प्रयत्न करणं, याच्यासाठी हे वास्तुविज्ञान निर्माण झालेलं आहे. मला खूप मोठा हा विषय जेवढा सांगता आला तेवढा एवढ्या वेळात मी सांगण्याचा प्रयत्न केला. आता मी थांबते. धन्यवाद.